नमस्कार मित्रांनो. तुम्हाला छोट्या लॉसमधला आणि मोठ्या लॉसमधला फरक कळत नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही मोठे मोठे लॉस करून कॅपिटल वाईप आउट करतात. तर तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. तुम्हाला पटलं तर तुमच्या मित्रांना शेअर करा. अभी मजा आएगा ना भिड़ो. बघा, हा एक छोटा लॉस आहे पिनच्या बरोबर. जर हा लॉस आपल्याला टोचला तर ह्याची रिकव्हरी आज नाही तर उद्या होईल. ह्यात काही विषयच नाही. तुम्हाला ह्याच्यामध्ये काही वाटणार पण नाही, काहीच वाटणार नाही. ह्याची रिकव्हरी होईल. तुम्ही फ्रेशमध्ये उद्या परवा कधीपर्यंत फ्रेशमध्ये काम करताल, कारण तुमच्याकडे छोटा लॉस झालेला आहे. त्याच्यामुळे तुमचा माइंड सेटला काही फरक पडलेला नसतो, काही नसतं. बिंदास तुम्ही परवा दिवशी येऊन मस्त उद्या येऊन ट्रेड करू शकता. हा झाला तुमचा एक छोटा लॉस. रुको जरा सबर करो. आता जर हा मोठा लॉस घुसला तर किती त्रास आहे. डॉक्टरकडे जावं लागतं, टाके टाकावं लागतात, टॅबलेट घ्यावं लागतात. ह्याची रिकव्हरी व्हायला भरपूर दिवस जातात. तर समजलं का. तर मोठा लॉस जर तुम्हाला झाला तर त्याच्यामध्ये माइंडसेट पूर्णपणे खराब होतं की बाई काय करायचं. आपला फंड वाईप आउट झाला किंवा आपला फंड जास्त प्रमाणात की बाई 70-80% मध्ये लॉसमध्ये गेलो तर आपल्याला काही सुचत नाही. समजलं ना. ही फक्त तुम्हाला मार्केटमध्ये रिस्क मॅनेजमेंट करून छोटे छोटे लॉस घ्यायचे तुम्हाला, कारण की त्याच्यामधूनच आपला सेटअप शिकायचा, त्याच्यामधूनच आपल्याला पुढे जायचं आहे. तर मित्रांनो समजून घ्या, मोठे लॉस टाळा आणि हीच रील तुम्ही मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण समजेल की छोट्या लॉसमधला फरक काय आणि मोठ्या लॉसमधला फरक काय. सर्वात जास्त चांगला विषय आहे की छोटा लॉस. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.